जय श्रीराम मैत्रिणो, आज आपण बनवणार आहोत आंबाड्याची भाजी। तर आंबाड्याची भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आज आमची ही भाजी आमच्या मावशी बनवणार आहे त्यांच्या पद्धतीने। भाजी उकळण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी। भाजीसाठी शेंगदाणे चेचून घेऊयात खलबत्त्यामध्ये। आंबाड्याची भाजी आता उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतले, त्याला एक वाफ काढून घेणार आहोत। शेंगदाणे जास्त बारीक चेचायचे नाहीत, असे आबडधोबड चेचून घ्यायचे। भाजी छान शिजून झाले, तिला आता चाळणीमध्ये गाळून घेत आहेत। भाजीचं पाणी पूर्ण गरम काढून त्यामध्ये थंड पाणी घालून पिळून घेणार आहोत। दुसऱ्यांदा एकदा थंड पाण्याने भाजी धुवून घेत आहेत, आता त्याला पिळून घेणार आहोत। भाजी पिळून घेऊन दुसऱ्या पातेल्यामध्ये त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत, थोडीशी तुरीची डाळ ही टाकत आहेत त्यामध्ये। ही ज्वारीची कणी आहे, तीही आपण ह्यामध्ये टाकून घेत आहोत। छान अशी मिक्स करून घेत आहेत मावशी। लसूण खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत, त्या लसणामध्ये जिरेही टाकून आपण चेचून घेणार आहोत। आता हे कोथिंबीर पण टाकलेले आहे, जिरे लसणाचं आणि कोथिंबीरीचं वाटण। हे वाटलेलं वाटण आपण ह्यामध्ये घालून घेत आहोत। मीठही टाकून सर्व मिक्स करतात, त्यामध्ये थोडं तेल सुद्धा घातलेलं आहे व हाताच्या साहाय्याने सर्व भाजी मिक्स करून घेत आहेत। डाळ आणि बाकीचं साहित्य शिजण्याइतपत मावशी त्यामध्ये पाणी सुद्धा घालून घेत आहेत। ही भाजी आता कुकरमध्ये ठेवून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या। चला तर आपण आता ही शिजण्याची वाट बघूयात। कुकर थंड झाल्यानंतर आंबाड्याची भाजी ही काढून घेतली आहे। तयार आहे आपली आंबाड्याची भाजी। सांगा तर मैत्रिणींनो, कशी वाटली आज आंबाड्याची भाजी? लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा, सबस्क्राइब करा। जय श्रीराम।